जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटीची जी परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे त्या संदर्भामध्ये हॉल तिकीट आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करता येऊ शकतं त्याविषयी देखील आपण थोडक्यामध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे ती नोटिफिकेशन आणि कशा प्रकारे जे आहे हॉल तिकीटला आपल्याला डाउनलोड करण्याची प्रोसेस करता येऊ शकते। बघा, आपण परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा, या ठिकाणी लेटेस्ट मध्ये कालच्या रात्रीला एक नोटिफिकेशन आलेला आहे। त्याला जर आपण या ठिकाणी डाउनलोड करून पाहण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो, आपल्या समोर हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते डाउनलोड झालेलं आहे। बघा आता यामध्ये काय सांगितलेलं आहे तर बघा, 23 ऑगस्ट 2013 चा जो काही शासन निर्णय आहे त्या अनुषंगाने टीईटीची परीक्षा या ठिकाणी येत्या 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। आता तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी असं सांगितलेलं आहे की याची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेच्या आयोजनाची तयारी या ठिकाणी अंतिम टप्प्यावर आहे आणि त्याच्यामुळे आता जे काही उमेदवार आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व उमेदवार किंवा परीक्षार्थी जे आहेत त्यांचे प्रवेश पत्र MSCE यांच्या हा जो काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती मी आता दाखवली, त्या वेबसाईटला आजपासून ते 23 तारखेपर्यंत म्हणजे एक्झॅक्टली जे आहे एक्झामच्या दिवसापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। आता हे आपण जे आहे सहजपणाने डाउनलोड करून घेऊ शकतो। सर्व उमेदवार परीक्षार्थींनी जे आहे प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी। प्रवेश पत्र विहित मुदतीमध्ये जर का आपण प्राप्त केलं नाही तर मग साहजिक आहे आपल्याला परीक्षेला वगैरे बसता येणार नाही। हे जे पत्र आहे थोडंसं जुन्या तारखेचं जरी दिलेलं असले तरी देखील कालच्या रात्री हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। हा झाला एक मुद्दा। त्याच्यानंतर मित्रांनो, जर आपण कशा प्रकारे हा जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकतो ते जर का आपण बघितलं तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे टीईटीचं एक टॉगल आहे त्याच्यावर जायचंय। इथे बघा आवेदन पत्र वेब लिंक म्हणून आहे, या वेब लिंकला आपल्याला अशा प्रकारे टच करायचं। टच केल्याच्या नंतर मित्रांनो, इकडच्या साईडला तुम्हाला दिसत आहे उमेदवाराचे लॉग इन। या उमेदवाराच्या लॉग इन वर आपल्याला एकदा क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर हे बघा उमेदवाराचं लॉग इन येतोय आहे या ठिकाणी। इथे आपण याच्या पूर्वी ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस जे आहे युजर नेम एक दिलेला आहे, तो युजर नेम इथं टाकायचा, आपला पासवर्ड टाकायचा, हा जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून आपण सहजपणाने लॉग इन करून घेऊ शकतो। लॉग इन झालं की तिथे तुम्हाला तुमचं जे काही प्रवेश पत्र आहे डाउनलोड करून घेण्याचं ऑप्शन दाखवण्यात येतं। आपण डाउनलोड करायचं, त्याची प्रिंटआउट घ्यायची, त्याच्या पाठीमागे ज्या काही सूचना लिहिलेल्या आहेत त्या सूचना आपण बारकाईनं या ठिकाणी वाचायच्या आहेत। आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये आपल्याला भरपूर सराव हवा असेल तर सरावासाठी मार्गदर्शन आहे, इथे मार्गदर्शन हवं असेल तर मार्गदर्शन। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर का सरावासाठी टेस्ट हव्या आहेत, प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुमच्याकरिता मास्टर टीचर ऍप वरती या सगळ्या गोष्टी उपलब्ध देखील आहेत। लक्षात घ्या, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल याच्या दोन ज्या प्रश्नपत्रिका आहेत आपण ऍप्लिकेशनवर फ्री मध्ये दिलेल्या आहेत। ऍटलीस्ट या फ्री मधल्या तरी आपण सहजपणाने सोडून पाहू शकता, याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। आणखी तुमच्या जर का काही समस्या असेल, काही शंका असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुमच्या सर्व शंकांचं समाधान करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू।